तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार चौगले. स्टार्स ऑफ बाप या सिरीजमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहे किरण. तर नमस्कार किरण. नमस्कार. किरण, सुरुवातीला तर तुझी ओळख करून दे. तर माझं नाव किरण दिघे, मी कोल्हेवाडीचा. तर किरण, तुझी 12वी कुठून झाली किंवा तू ॲज अ स्टुडंट कसा होता काय? माझी 12वी आमच्या गावातच झाली, म्हणजे श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय कोल्हेवाडी येथे. तर मी वर्गात ॲव्हरेज होतो आणि माझा जास्त फोकस हा खेळाकडे होता. खेळ म्हणजे कबड्डीकडे जास्त फोकस होता माझा. तर किरण, तुला बाप कंपनीबद्दल कसं काय माहिती झालं किंवा कोणी सांगितलं? तर बाप कंपनीबद्दल मला आमच्या गावातल्या मुलांकडूनच कळालं. मी ज्या दिवशी 12वीचा रिझल्ट लागणार होता त्या दिवशी मी ऑफिसला भेट देण्यासाठी गेलतो. आपले संगमनेरला स्टँडवर ऑफिस होते बाप कंपनीचे पहिले. मी तिथं भेट देण्यासाठी गेलतो. तर तिथे मला सर्वप्रथम आहे ना दीपक सर, ऋतुजा पुरी मॅडम आणि सानप सर हे तिघे भेटले होते. तर त्या दिवशी आपला रिझल्ट लागणार होता 1 वाजता. ते 1:30 वाजता रिझल्ट लागणार होता. आम्ही 1 वाजता ऑफिसवर होतो. तर आम्ही तिथं भेटलो. आमचं असं होतं की रिझल्ट लागण्या अगोदर आपल्याला इथून जायचं, कारण रिझल्ट लागल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी क्वेश्चन विचारतील भाऊ, असं आपल्याला मार्क कमी पडले तर त्यासाठी आम्ही तिथून निघायच्या याच्यात होतो. तर मग सरांनी आम्हाला म्हणे घाई असेल तर म्हणे तुम्ही जा, पण मग आहे ना आमचा नंबर आणि आईचं नाव तिथं लिहून दिलं का तर रिझल्ट बघण्यासाठी. मग आम्ही सरांना अजून एक विचारलं की आम्हाला कंपनी बघायची. तर आम्ही तिथून निघालो. त्याच्यानंतर मी माझ्याबरोबर एक मित्र होता माझा, आम्ही दोघं कंपनी बघण्यासाठी आलो. तर कंपनी बघण्यासाठी आलो इथं. तर पहिल्यांदा या रोडला आलतो इकडं, कधी म्हणजे पहिल्यांदाच आलो इकडं. आलो तर फक्त सर्वप्रथम आपलं गेट होतं. सुरुवातीचं गेट होतं आणि इकडं कंपनीची फक्त आहे ना स्लॅब टाकलेला होता, बाकी काहीच नव्हतं. म्हणजे सुरुवातच चालू होती. स्लॅब टाकलेला होता. तर याच्यावर आम्ही डायरेक्ट घरी गेलो. घरच्यांना म्हणलं असं आहे म्हणलं. तर आम्हाला आधी विश्वास नाही बसला. म्हणजे घरच्यांची काही रिएक्शन होती? घरच्यांना म्हणलं फक्त तिथं स्लॅब आहे म्हणलं, अजून काहीच नाही आहे, 2 महिन्यात कंपनी चालवणार, कसं काम होणार म्हणलं. तर मग घरचे नाहीच म्हणत होते, मी नाहीच म्हणलो. त्याच्यानंतरून मग असंच सहज पप्पा म्हणे आपण एक दिवस भेट देऊन येऊ. मग पप्पा आम्ही दोघं आलो भेट द्यायला. तर तिथं दीपक सरांचं बोलणं पप्पा बरोबर झालं. दीपक सरांच्या बोलण्याला सगळेचे झाले. मग पप्पा डायरेक्ट टोकनच भरून आले. त्याच्यानंतर मग ऍडमिशन झालं. तर ऍडमिशन झालं किंवा तुझी कंपनीतली पहिली भेट झाली, तर तू कंपनीत आलास, ऍडमिशन वगैरे झालंस. तर सुरुवातीचा तुझा एक्सपिरियन्स कसं होतं? म्हणजे पहिले 6 महिने किंवा काय शिकवलं, अकॅडमिक्स तुला कसं वाटलं काय सुरुवातीला? तर सर्वप्रथम आहे ना कंपनीत, म्हणजे असं एवढ्या मोठ्या कंपनीत पहिल्या दिवशी, आणि इथं स्टार्टिंगला आलो तर काहीच नव्हतं. ज्या दिवशी पहिल्या दिवशी इथं ऍडमिशन केलं तो काहीच नव्हतं इथं. पण नंतर ज्यावेळेस माझा याचा म्हणजे अकॅडमीचा पहिला दिवस होता त्या दिवशी मी आलो कंपनीत. तर इथं असं सगळं पहिल्यांदा याची सवय नाही, एवढं असं काचाची बिल्डिंग वगैरे, चेअर्स वगैरे, कम्प्युटर. मग आम्ही आलो पहिल्या दिवशी आमचं काही नाही, इंट्रोडक्शन घेतलं फक्त. इंट्रोडक्शन झालं. त्याच्यानंतर मग असंच थोडी ओळख पाळख झाली मुलांसोबत. त्याच्यानंतर मग 2-3 दिवसांनी आमचे असे ग्रुप केले टेबल वाईज. तर आम्हाला ऋतुजा पुरी मॅडम होत्या, ते इंग्लिशचं आमचं लेक्चर घ्यायच्या. त्याचे आमचे 10-10चे ग्रुप केले. त्याच्यामध्ये आम्हाला आहे ना इंग्लिशचे रिलेटेड टास्क द्यायचे. आणि त्याच्यानंतर इंग्लिश झालं. इंग्लिशच्या नंतर आम्हाला आहे ना त्याचसोबत HTML CSS हे शिकवलं. HTML CSS शिकवलं आम्हाला. इथे ना 10 मॅडम होत्या, 10 ते 12 मॅडम होत्या स्टार्टिंगला. तिने आम्हाला एक मॅडम आम्हाला आधी सर्वप्रथम आम्ही आलो त्यावेळेस. तर त्या आम्हाला 2 मॅडम होत्या असे एका रोसाठी 10 मुलांमध्ये. तर त्या आम्हाला HTML CSS शिकवायच्या आणि तेच आमची प्रॅक्टिस दिवसभर चालायची असं. तर तू इथं आलास त्याच्या आधी तुला IT म्हणजे काय माहिती होतं का, किंवा कम्प्युटर कधी वापरलेलं होतं का इथंच आल्यावर पहिल्यांदा असं? नाही, कम्प्युटर वापरलं होतं. मला 7वी पासून कम्प्युटर होतं, पण ते फक्त मी गेम खेळण्यासाठी वापरलं, कारण त्यातलं बाकी काहीच माहित नव्हतं. आणि ITचं मला काहीच नॉलेज नव्हतं. 12वीला सुद्धा IT हा विषय घेतलेला नव्हता, कारण गावात आमच्या IT हा विषय नव्हता. तर असं इथं आल्याच्या नंतर मला कळालं IT म्हणजे काय. मग कोडिंग सुरुवातीला कोडिंग मध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आला नाही का, किंवा काय असं वाटत नव्हतं का बाबा हे जमल आपल्याला किंवा नाही असं काय? नाही, कोडिंग मध्ये ना आधी ऐकलं त्यावेळेस थोडं असं भीती वाटत होती, पण त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याच्यात काम करायला लागलो त्यावेळेस त्याच्यात मजा वाटत गेली, कारण नवीन नवीन शिकायला भेटत होतं, नवीन नवीन गोष्टी करायला भेटत होत्या. त्याच्यामुळे मग असं काही एवढं वाटलं नाही.
तर किरण, तू सुरुवातीला आलास पहिली 6 महिने वगैरे झालं, तर तू कोणती टेक्नॉलॉजी तू चूज केलीस? मी तशी मला टेक्नॉलॉजी काही माहित नव्हतं काहीच आहे कसं आहे काही टेक्नॉलॉजी HTML CSS बनवता येत होतं. हा, पण हा. ज्यावेळेस मी वेब ऍप्लिकेशन बनवली म्हणजे HTML CSS थ्रू ते डिझाईन मी बनवत होतो, त्याच्यामुळे मला फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम करायचं होतं. कारण बॅक एंड असं ऐकूनच असं वाटायचं अवघड आहे. हा, म्हणजे अवघड आहे वगैरे असं वाटलं तुला? त्यामुळे मला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा ना मी म्हणजे कोणती घ्यावी माहित नव्हतं, पण मित्र सगळे अँग्युलर साठी गेलते. हा, तर अँग्युलर करायची होती, पण माझं नाव नोडजेस मध्ये होतं. पण मग मी सरांसोबत बोलून रिॲक्टला गेलो. रिॲक्टवर मी काम केलं स्टार्टिंगला. रिॲक्ट शिकलो मी. तर रिॲक्टच तू का चूज केलीस, किंवा त्याच्या पाठीमागे तू काय विचार केलतास किंवा काय असं? रिॲक्ट चूज करायला मी हे नव्हतं केलं, पण मला त्यावेळेस फ्रंट एंड करायचं होतं. कारण मला बॅक एंड असं माहित नव्हतं, अवघड वाटायचं. त्याच्यामुळे मला फ्रंट एंड लँग्वेज घ्यायची होती, अँग्युलर नाही तर रिॲक्ट. पण अँग्युलरला जाता आलं नाही, मग मी रिॲक्ट घेतली. रिॲक्ट कारण अँग्युलरपेक्षा सोपी असं वाटलं मला, म्हणून मी रिॲक्ट चूज केली. हा, तर रिॲक्टला सुरुवातीला तुला कोणी शिकवलं, किंवा कोण मेंटर होते, किंवा कशी सुरुवात झाली रिॲक्ट शिकायची? का तू सेल्फच केलं? कशा गोष्टी झाल्या? रिॲक्टला म्हणजे आम्ही जवळपास सगळ्या गोष्टी सेल्फच केल्या. कारण आमचं कसं होतं, तिथं 100 मुलांमध्ये सगळे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचे होते. कोणत्या एका टेक्नॉलॉजीचं लेक्चर चालू झालं का बाकीचे पोरं लक्ष देत नव्हते, आवाज जास्त व्हायचा. त्याच्यामुळं मेंटर सुद्धा तरसून जायचे, मेंटर शिकवित नव्हते. कारण मेंटर सुद्धा आम्हाला पीजीचे होते. मग पीजीचे आम्हाला जे मेंटर दिले ते आमच्या रोपुरती येऊन आम्हाला काही असे डाऊट असतील ते सॉल्व्ह करून जायचे, आणि आम्ही आमचे सेल्फ काम करायचं. असं सेल्फ शिकलो सगळं. हा, तर मग तुझा पहिला प्रोजेक्ट कोणता होता, किंवा तुझ्या प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स कसा होता? किंवा मी तर तसं शिकलो रिॲक्ट, पण मी पहिल्यांदा काम नोडजेसच्या प्रोजेक्टवर केलं. नोड.js बाप डेअरी मॅनेजमेंट म्हणून प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टवर आम्ही काम केलं. तर आम्ही बॅकएंडला जवळपास 16 जण होतो. बॅकएंडला 16 जण होता तुम्ही? त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टवर काम केलं. त्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे तो असं एवढं नाही शिकण्यासारखं भेटलं आम्हाला काही. पण त्याच्यानंतर मग मी बाप मार्केट हा रिॲक्टवर प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टमध्ये आलो. त्या प्रोजेक्टमध्ये मला जास्त शिकण्याजोगं भेटलं की ऍक्च्युअल कसं प्रोजेक्टचं काम चालतंय, काय गोष्टी नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असं. हा, तर तू सुरुवातीला बाप डेअरी प्रोजेक्ट केला, त्याच्यानंतर तू बाप मार्केटवरती गेला. तर तुझा एकंदरीत प्रोजेक्टवरला एक्सपिरियन्स कसा होता, किंवा काय अडचणी आला? इंग्लिश कम्युनिकेशन, वर्क एथिक्स, किंवा IT, भरपूर साऱ्या गोष्टी तुला आल्या असतील, तर काय होतं तसं सुरुवातीत तुला? तसं इंग्लिशची, कारण त्या प्रोजेक्ट पर्यंत मला कधी गरज नाही भासली इंग्लिशची बाप कॉमर्स पर्यंत. पण ज्या नंतर मी ऍक्च्युअल आपला हायर HQ प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी गेलो, तर त्या प्रोजेक्टसाठी क्लायंट सोबत बोलायला लागतं. तर तिथं मला अडचण आली, कारण मला इंग्लिश प्रॉपर येत नव्हती. म्हणजे मला पुढचं काय बोलतं ते समजतं, पण मग आपण ऍक्च्युअल त्याला रिस्पॉन्स कसा देऊ शकतो हे एवढं माहीत नाही. त्याच्यामुळं तिथं मला अडचण आली इंग्लिशची. नाही तशी बाकी गोष्टींची काही नाही, टेक्निकली प्रॅक्टिकली करू शकतो, बट इंग्लिशची थोडी त्यावेळेस प्रॉब्लेम आली. इंग्लिशची थोडी त्यावेळी प्रॉब्लेम आला. तर तू आता कोणत्या प्रोजेक्टवर काम करतोयस? मी आता सध्या VMSO काम करतोय, सिम्प्लिफाय VMSO. हा, म्हणजे तू थोडक्यात इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे. हा. तर तू इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करतोयस, तर तुला कसं वाटते की काय? आता सध्या कारण आम्ही शिकण्याच्या एजमध्ये इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करतोय, त्यामुळे भारीच वाटते. कारण कसं आम्ही बाहेर ऍडमिशन घेतला असतं तर आम्हाला हा अनुभव कधीच भेटला नसता, पण बाप कंपनीतून आम्हाला तो अनुभव भेटला की आत्ता आम्ही 3ऱ्या वर्षात आहे, तर आत्ताच आम्हाला इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळते. इंटरनॅशनल क्लायंट सोबत कसं आपलं बॉन्डिंग वाढत येईल, कसं यांच्यासोबत इंटरॅक्ट करता येईल, हे सगळे अनुभव आम्हाला इथं भेटतात लाईव्ह प्रोजेक्टवर. हा, तर किरण, एकंदरीत तुझं शेड्यूल कसं असते, किंवा सुरुवात कितीला होते, किंवा रात्री किती वाजेपर्यंत बसायला लागते, किंवा काय असते? मी आधी हॉस्टेलला होतो, तोपर्यंत 9ला सकाळी दिवस चालू झाला का रात्री 9 पर्यंत. त्याच्यानंतर ब्रेक घेतला का मग काही जास्त टास्क असले, ओव्हरलोड टास्क कम्प्लीट नसून झाले तर रात्री 11-12 पर्यंत. असं माझं दिवसाचं शेड्यूल राहायचं. तर तुला असं वाटलं नाही की तुझं भरपूर सारे मित्रमंडळी किंवा मित्र वगैरे असतातच, ती तुझी बाहेरच्या कॉलेजला गेली, ती जरा थोडीफार मजा मस्ती वगैरे करत असतील, तरी पण तू असं भरपूर साऱ्या स्ट्रिक्ट आणि एक डिसिप्लिन लाईफ मध्ये राहिलास, काय वाटत नाही का तुला? कारण कसं मी अगोदर ऍडमिशन हे मोठ्या कॉलेजला घेतलं होतं मित्रांसोबत, पण नंतर मग इकडे ऍडमिशन घेतलं, त्याच्यानंतर मित्रांचं सगळं हे सुटलं, मित्र दुसरीकडे गेले, मी दुसरीकडे आलो. पण मग आता कसं स्ट्रिक्ट वातावरणात राहिलं तर पुढे मजा करते, ते आता मजा करते पण त्यांना पुढे थोडी अडचण येते ना असं. तर तुला वाटतंय का ही तू डिसिप्लिन लाईफ जगलास, किंवा अजून पण तू भरपूर साऱ्या डिसिप्लिन मध्येच
तुझं चालू असेल, तर तुला ह्या गोष्टीचा काय फायदा वाटतोय का की इथं आलो आणि ह्या गोष्टी माझ्या? कारण फायदा वाटतोच, कारण 3 वर्ष डिसिप्लिन मध्ये काढले तर पुढे डिसिप्लिनची सवय लागेल. तोच बरोबर आपल्याला म्हणजे या अशा वातावरणामुळे आपल्या चेंज होईल आपल्या बिहेवियर मध्ये, आपल्याला प्रोफेशनल वागता येतं असं. हा, तर तुला बाप कंपनीमध्ये आलास त्यानंतर तुझ्यात काय काय डेव्हलपमेंट झाली किंवा काय गोष्टी शिकलास, तुला असं काय वाटते ॲज अ अकॅडमिक्स आणि ह्युमन म्हणून, किंवा काय वाटतं तुला, काय गोष्टी समजल्या तुला? बाप कंपनीत आल्यानंतर आपण म्हणजे कोडिंग तर शिकलोच तो बरोबर, कोडिंग, त्याने वर्क प्रोफेशनल कसं, परत आपले इथिक्स, प्रोफेशनलिझम कसं, आपण म्हणजे प्रोफेशनल कसं वागायचं, राहणीमान आपलं, असं या सर्व गोष्टी मी इथे येऊन शिकलो. तर तुला काय वाटते की बाप कंपनी हा प्लॅटफॉर्म कसा आहे, किंवा काय वाटते या प्लॅटफॉर्म बद्दल? की तू सुरुवातीला आलास त्यावेळी सुरुवातीला फक्त बांधकामच चालू होतं म्हणलास, तू स्लॅब वगैरे पडलेला, त्याच्यावर पण तू विश्वास वगैरे ठेवून ऍडमिशन घेतलंस, कसं वाटतं काय तर सर्वात प्रथम आहे कंपनी बघितली होती त्यावेळेस विश्वास नव्हता बसला, कारण 2 महिन्यात, आता सध्या एवढं म्हणलं 2 महिन्यात काय होणार आहे असं वाटलं होतं की आता फक्त स्लॅबच आहे, कवा कंपनी उभी राहील, कवा आम्ही बसणार, काय आहे असं तसं. आणि आजूबाजूची माणसं असं फेक आहे असं म्हणायची, कारण कधीच कोणी ऐकलेलं नव्हतं. मी सरांना सुद्धा पाहिलेलं नव्हतं. मी जोपर्यंत ऍडमिशन घेतलं तोपर्यंत दीपक सर होते तिथं, मी त्यांनाच फाउंडर समजत होतो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा कंपनीत आलो त्यावेळेस आमची राव सर तर लगेच आलेले नव्हते, पण नंतर मग तो कार्यक्रम होता इथं, त्यावेळेस मग बघितलं ही फाउंडर आहे, तेव्हा कळालं आम्हाला की ही रावसाहेब आपली फाउंडर आहे कंपनीची. दीपक सरांच्या बोलण्यावर सगळा विश्वास बसला, कारण दीपक सरांचं बोलणं असं होतं ना की आपण कसं म्हणतो निर्जीव दगडात सुद्धा जीव येईन, असं त्या बोलण्यानुसार तिथं मग सगळं भाले, घरचे बी मी बी, मग त्याच्यानंतर माझं इथे ऍडमिशन झालं. तर तुला प्लॅटफॉर्म बद्दल कसं वाटतं, किंवा प्लॅटफॉर्म कसा आहे? बाप कंपनी हा प्लॅटफॉर्म चांगला आहे, कारण आपल्याला बाहेर गेलं ना, तुम्हाला सांगतो फक्त ना थेरीचं नॉलेज भेटतं, प्रॅक्टिकल नॉलेज काहीच भेटत नाही. काहीच भेटत नाही. इथं आपल्याला ना प्रॅक्टिकल नॉलेज भेटत की बाहेर जाऊन आपल्याला कंपनी जाऊन काय करायचंय काय नाही, या गोष्टी आपल्याला इथूनच 3ऱ्या वर्षापासून सुरुवात होती भेटायला. तर आम्ही 2ऱ्या वर्षापासून प्रोजेक्टवर काम करतोय, कारण आम्हाला 2 वर्षे बाहेरची मुलं काय करणार, आता 3 वर्ष झाल्याच्या नंतर ते बाहेर कोर्स लावणार, वर्षाचे कोर्स लावणार, मग ते शिकणार, मग तिथून पुढे ते प्रोजेक्टसाठी बाहेर भटकणार, त्याच्यात त्यांना 2 वर्ष जाणार, मग त्यांना प्रोजेक्ट भेटणार. पण आम्ही तोपर्यंत आमचे 4 ते 5 वर्ष व्हायला राहणार प्रोजेक्टवर. बाप कंपनीने आपल्याला हा प्रॅक्टिकल बेस्ड प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय, तर चांगलं वाटतंय. तर किरण, तुझी जी आता कोण मित्र असतील किंवा भाऊ वगैरे असतील, किंवा जे आता 12वीला आहेत किंवा 12वी पास आउट होणार आहेत, त्यांच्याबद्दल तुला काय वाटते की त्यांनी कुठे ऍडमिशन घेतलं पाहिजे, किंवा काय बोलू शकशील तू? तसं कोणी कुठे ऍडमिशन घ्यावं ते त्याच्या मनावर राहील. पहिलं प्रश्न की त्याला IT इंटरेस्ट असला तर त्याने बाप कंपनीतच ऍडमिशन घ्यावी, माझं म्हणणं आहे. कारण होतं कसं, संगमनेर कॉलेजला पोरं IT BCA वगैरे इकडे ऍडमिशन घेतले ना, पोरं तिकडं लक्ष लागत नाही त्यांचं, ते जास्त वेळ इकडे बाहेर हिंड, हे कर ते कर. त्याच्यापेक्षा ना बाप कंपनीत कसं स्ट्रिक्ट वातावरण पहिल्यापासून, आणि त्यांना ना सवय लागते टाइम मॅनेजमेंट आहे, कसं प्रोफेशनल कसं वागलं पाहिजे. त्याच्यामुळे IT तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बाप कंपनीचं ऍडमिशन घ्यावे असं माझं म्हणणं आहे. तर धन्यवाद किरण, तुझी बाप कंपनी मधली जी जर्नी शेअर केली ती. तर आपण आता भेटू पुढच्या गेस्ट सोबत पुढच्या सिरीज मध्ये.